सगळं खा मोकळा झाला खुराडा. आता परत घेतो एखादी आता नवीन कुठून तरी. ऐका ना भाऊजी, हा मला काय म्हणायचं होतं, यांनी नाही का तुम्हाला त्या दिवशी तो कोंबडा विकला माझा काळा, हा ऐकला की. है ना? हा तेवढा परत पाहिजे होता मला. नाही नाही अहो ऐका ना, त्याचं काय आहे, हा. तुम्हाला माहिती आता यांचं तर डोकं चालत नाही, पण तुमचं तरी डोकं चाललं पाहिजे ना. तुम्हाला तरी माहिती पाहिजे तो कोंबडा 1200 रुपयाचा आहे, 600 रुपयाला कोणी विकतं का? आणि घेणारा बी घेईन का त्याला 600 आता ला? वहिनी माझा धंदा आहे, मला घ्यावा लागत आहे. आणि मी त्याला आधी विचारलं होतं किंवा बायकोला विचारलं का, विचारलंय म्हणला. अहो ते सगळं झालं तुमचं खरं, हा. पण कोंबड्याची किंमत आहे का तेवढी तुम्हाला तरी माहिती पाहिजे का नाही? आपण मी त्याला म्हणलं बाबा माझ्या त्याने कोंबड्यानंतर पण 600 आधी हातातून हिसकावून घेतलं माहिती का, आणि गेला निघून तो. अहो ते सगळं झालं, पण मी काय म्हणते, का हे घ्या तुमचे 600 रुपये. नाही नाही ऐका ना, 600 घ्या, मला कोंबडा देऊन टाका माझा. अहो मी 3 दिवसात त्याला काय काय खायला घातलं माहिती का, 1 ते 1.5 किलो वाढले त्याचं आता. मी काय म्हणते, 1-1.5 किलो वाढलंय ना, मग 600 आहेत ना, मी तुम्हाला 700 रुपये देते, पण माझा कोंबडा तेवढा माग द्या ना. नाही नाही तेवढे बाप सॉरी, आणि मी आता व्यवहार झालाय त्याचा, त्यामुळे मी नाही देऊ शकत अहो तुम्हाला. असं नका करू, मी त्याला लय दिवसापासून जपून ठेवलाय हो, लय चांगला कोंबडा येतो माझा. अहो मग त्याला काय करू, हा का एकदा घेतलेली वस्तू मी परत मागात देत नाही, त्यामुळे सॉरी बा, मी जाऊ द्या. बर तुम्ही देत नाही आता कोंबडा ना, माझ्या घरच्या कोंबड्याला बघते मी आता. थांबा म्हणते ना मी तुम्हाला. ऐक बिग नाही, मी तुम्हाला शिस्तीत सांगितलेलं आहे, मला माझा कोंबडा द्या. लागन लागन काय माझी चप्पल तुटली. मला माझा कोंबडा पाहिजे, मी शिस्तीत सांगते तुम्हाला. दत्त देत नाही तुमचा, दत्त देत नाही म्हणलं ना, तुमचा दत्त देत नाही कोंबडा. नको मारू नको. बरं. ऍडजस्ट करतो, मारू नको. मी मारित नाही. हा नाही ना, नाही मारित. बस मग. बसली का? मी बी दमलेले. दमली ना?